तर ठीक आहे, समजून घ्या. In our today's session, we are discuss about the applications of uniform circular motion. Okay, and the first applications of the uniform circular motion is that vehicle along a horizontal circular track. That means this application is introduced to you about the what actually the maximum velocity up to which that can be safely driving our car on that horizontal road. Okay, म्हणजे आपलं हे जे ऍप्लिकेशन आहे ते कसं डेरिवेशन देणार आहे की या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरती आपल्या गाडीचा मॅक्झिमम स्पीड व्हेलॉसिटी किती मेंटेन ठेवली पाहिजे मॅक्झिमम, ज्यामुळं आपली जी व्हेकल आहे ती काय होणार नाही, स्किडिंग होणार नाही, पलटी होणार नाही. त्याचं आपलं इक्वेशन काय करायचं, डिराईव्ह करायचं. यासाठी सिंपल लॉजिक आहे बघा. पहिला अगोदर काय करायचं, लॉजिकल सर्किट डायग्राम, सर्किट नाही, एक सिंपल एक डायग्राम काढायची. ठीक आहे, अशी डायग्राम काढायची ज्याच्यामध्ये आपण एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक दाखवला. ठीक आहे ना, म्हणजे बघा हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आणि त्याच्या आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर, ठीक आहे ना, हे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉन केली, इमॅजिनरी लाईन. ठीक आहे ना, जर हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असेल तर हा असणार आपला सेंटर. काय असणार, सिम्पली सेंटर असणार. सेंटर म्हणजे बघा ही काय असेल, जी रेडियस असेल, काय असेल, रेडियस. हे आपलं व्हेकल आहे. या व्हेकल वर जो वरून फोर्स काय लागला बघा, या व्हेकल वरती जो व्हर्टिकली अपवर्ड जो फोर्स लागलाय त्याला आपण बोलणार नॉर्मल रिएक्शन, दॅट इज एन. ही जी नॉर्मल रिएक्शन आहे व्हेकल वरती ऍक्ट होणारी, तिला कोण बॅलन्स करतंय, त्या व्हेकलचं वेट mg. पण हे व्हेकलचे वेट mg आहे, ते ऍक्टिंग डाऊनवर्डली. ते कुठे ऍक्ट होते, डाऊनवर्डला. ठीक आहे, ह्या व्हेकल बघा तुम्हाला सांगितलं होतं मी की जो स्टॅटिक फ्रिक्शनचा पॉईंट आहे, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, असं फ्रिक्शन ज्या वेळेस दोन सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात बट ते रेस्ट कंडिशनला असतात. कोणत्या कंडिशनला, रेस्ट कंडिशनला. ठीक आहे, आणि हिचे तुमच्या डायग्राम, आपण डायग्राम मध्ये काय दाखवलंय, जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते सेंटरकडे काय होते, ऍक्ट होते. इथपर्यंत लक्षात आलं. यानंतर बघा कन्सिडरेशनचा पॉईंट आहे, त्यामुळे तुम्ही सिंपल सांगणार या डायग्राम मध्ये कोणकोणते फॅक्टर तुम्ही मांडले. पहिला फॅक्टर काय म्हणला, रेडियस. रेडियस कोणाची आहे, रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर ट्रॅक आहे ना असा, ठीक आहे ना, याची ती रेडियस आहे. मग सी काय आहे, सेंटर ऑफ दॅट ट्रॅक. ठीक आहे, त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक त्याची जी सेंटर आहे तो काय आहे, इथं सी आहे. स्मॉल एम काय आहे, स्मॉल एम मास ऑफ व्हेकल, त्या व्हेकलचं मास आहे. एन काय आहे, इट इज अ नॉर्मल रिएक्शन विच इज ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड ऑन द व्हेकल. Okay, what is Fs? Fs, it is the static friction. Static friction between the two surfaces. That is the our tire of vehicle and the surface of that road. Okay, त्यामध्ये जे friction आहे that is indicated by Fs. Okay, after that we are explain the detailed derivations. Okay, it is the explanation part of that applications of uniform circular motion. Okay, simply from figure आपण डायरेक्ट डायग्राम काय सांगणार आहे की फिगर मध्ये तुम्हाला दिसतंय काय बघा, सिम्पली जी नॉर्मल रिएक्शन आहे बघा फिगर मध्ये, जी नॉर्मल रिएक्शन आहे जी व्हर्टिकली काय ऍक्ट होते. ठीक आहे, व्हर्टिकली अपवर्ड ऍक्ट होते. या नॉर्मल रिएक्शनला इथं बॅलन्स कोण करतोय, या व्हेकलचे वेट mg. त्यामुळे आपण लिहिलं देअरफॉर नॉर्मल रिएक्शन n इज इक्वल टू mg. नेहमी लक्षात ठेवा की काय, ज्या वेळेस म्हणजे असं लक्ष ठेवा 95% जी नॉर्मल रिएक्शन असते ती काय असते, mg एवढी असते. बट ऍक्च्युअली कधी कधी एक्स्ट्रा जर फोर्स काय झाली तर अप्लाय झाले तर अशा वेळेस या वेट mg मध्ये आपण तो फोर्स काय करतो, ऍड करत असतो. ठीक आहे, फ्रॉम फिगर नॉर्मल रिएक्शनला आपण बॅलन्स कोणी केलं, बॅलन्स त्या व्हेकलच्या वेटने, दॅट इज द mg. बॅलन्स करणं म्हणजे काय, दोघं पण सेम पाहिजे, त्याशिवाय ते बॅलन्स होणार नाही. म्हणजेच काय, जेवढी नॉर्मल रिएक्शन आहे तेवढंच आपलं वेट आहे त्या व्हेकलचं mg. त्या इक्वेशन आपण काय म्हटलं, फर्स्ट. सेकंड पॉइंट हे बघा, स्टॅटिक फ्रिक्शन आहे हा एक प्रकारचा काय आहे, तुम्हाला अगोदर सांगितलं एक प्रकारचा काय तो फोर्स आहे. आणि डायग्राम वरून काय दिसतंय बघा, फ्रॉम फिगर दिस स्टॅटिक फ्रिक्शन इज ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर. म्हणजे हा फोर्स सेंटरकडे ऍक्ट होतोय. याचा अर्थ काय, तुम्हाला माहितीये जो फोर्स सेंटरकडे ऍक्ट होतो त्याला आपण काय बोलतो, सेंट्रिपिटल फोर्स. याचा मिनिंग नेहमी लक्षात ठेवा की जो स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला भेटणार आहे ते कुणा एवढं असेल, तर सेंट्रिपिटल फोर्स एवढं. ठीक आहे, तर सिम्पली दिलेलं मी अँड Fs इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, mv स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे, मग सिम्पली Fs दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. याला म्हटलं मी इक्वेशन सेकंड. हे जे इक्वेशन सेकंड आपल्याला भेटलं याला 1 नी काय करा, डिवाइड करा. देन वी गेट बघा Fs अपॉन that normal reaction Fs upon n is equal to Fs what, mv square upon r upon mg. If the okay the ratio of ratio, okay अशी ज्यावेळेस रेशोचा रेशो येईल त्यावेळेस याचा जो डिनोमिनेटर आहे तो कुठे येईल बघा,
हा जो डिनोमिनेटर तो काय याच्या खाली येईल, ठीक आहे ना. म्हणजे काय भेटेल मला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर एम जी, काय भेटेल मला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर एम जी, ठीक आहे ना. आता हे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे कसं असतं, ठीक आहे. या एम ला एम कॅन्सल होणार आहे, मास येते, एम ला एम काय होईल सेम फिजिकल क्वांटिटी एकमेकाला काय करतात कॅन्सल करतात, एम ला एम इथे कॅन्सल झालं, काय भेटलं मग एफ एस अपॉन एन इज इक्वल टू व्हॉट व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ऍक्च्युली तुम्हाला मी अगोदर सांगितलं या डेरिव्हेशन मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय व्हेलॉसिटी, मॅक्झिमम व्हेलॉसिटी, अशी व्हेलॉसिटी ज्या व्हेलॉसिटीला आपली कार आपलं व्हेकल हे सेफली काय होईल त्या रोडवरती ड्राईव्ह होईल, ठीक आहे चालेल. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त त्या गाडीचा वेग किती ठेवला पाहिजे जेणेकरून ती जी बाईक म्हणा किंवा ती व्हेकल आहे ते स्पीड अप होणार नाही, ठीक आहे, पलटी होणार नाही, ठीक आहे. दॅट इज द our aim to calculate that maximum velocity. Okay, but you know that static friction is nothing but the product of coefficient of static friction, that is mu s, and the normal reaction. Okay, जसं की आपल्याला माहिती आहे जे स्टॅटिक फ्रिक्शन असतं त्याचा फॉर्म्युला काय असतो mu s into n, आणि mu s काय आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, मग मी तेच लिहिलं जे mu s आपण n आहे ना एफ एस च्या ऐवजी ठेवलं, ठीक आहे. एफ एस च्या ऐवजी काय केलं मी mu s into n आपण हे n इज इक्वल टू काय आलं हे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मी इथं काय करणार बघा सेम फिजिकल क्वांटिटी कोणती नॉर्मल रिएक्शन गेट कॅन्सल आउट. ओके, जर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर काय असेल सेम असेल त्याला आपण काय करतो कॅन्सल. म्हणजेच ऍक्च्युली तुम्हाला इक्वेशन काय भेटलं mu s इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, ठीक आहे. आता या पुढे बघा लक्षात ठेवा सिम्पली आपण काय करणार होतं आपल्या ऍक्च्युअल जे काढायचे ते आपण एका बाजूला ठेवणार आणि बाकीच्या क्वांटिटी दुसऱ्या बाजूला आपण नेणार आहे, ठीक आहे. तर ते कसं आहे बघा सिम्पली बघा यानंतरचा पॉईंट तोच घेणार आहे आपण, ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर नेक्स्ट पॉईंट पहा आता. तर ठीक आहे बघा आपला इक्वेशन काय आलं, आपलं इक्वेशन ते मी पुन्हा इथं राईट अप केलं, ठीक आहे. काय भेटलं आपलं इक्वेशन mu s into n upon n is equal to v square upon rg, ठीक आहे. जर सेम फिजिकल क्वांटिटी असतील न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला त्यावेळेस ते एकमेकाला कॅन्सल करतात. म्हणजे ऍक्च्युअली इक्वेशन काय भेटलं आपल्याला mu s is equal to v square upon rg. मी असं बोलतो where v it is the maximum velocity up to which vehicle safe to drive म्हणजे काय चालवणे. म्हणजे ही व्ही काय आहे ही अशी मॅक्झिमम सगळ्यात जास्त अशी व्हेलॉसिटी आहे ज्या व्हेलॉसिटीला आपलं व्हेकल काय सेफ राहील, ठीक आहे. तर याला मी व्ही मॅक्स बोलतो. आता काय बोलतो व्ही मॅक्स. बघा सिम्पली हा फॉर्म्युला कसा आहे बघा आपला ऍक्च्युअली फॉर्म्युला कशासाठी कॅल्क्युलेट करायचा आहे सिम्पली व्हेलॉसिटीसाठी, ठीक आहे. मग जे कॅल्क्युलेट करायचं ना ते एका बाजूला ठेवा बाकीचे फॅक्टर इकडे ऍडजस्ट करा, ठीक आहे. हा आर जी इथं काय डिवाइड आहे तर या म्यू एस ला काय होईल मल्टिप्लाय. हे इक्वेशन इंटरचेंज करून कसं भेटेल देअरफॉर व्ही स्क्वेअर मी म्हणतो व्ही मॅक्स स्क्वेअर. हा व्ही मॅक्स म्हणजे काय मॅक्झिमम व्हेलॉसिटी स्क्वेअर व्ही मॅक्स स्क्वेअर हा इज इक्वल टू या आर जी द डिवाइड आहे म्यू एस ला मल्टिप्लाय झालं दॅट इज द म्यू एस इंटू आर जी. काय भेटलं म्यू एस इंटू आर जी, ठीक आहे. आता आपण काय करणार बघा हा जो स्क्वेअर आहे तो काढून टाकायचा आहे. अशा वेळेस काय करायचं या दोन्ही साईडला बोथ साईडला काय करायचं स्क्वेअर रूट घ्यायचा. बोथ साईडचा काय घ्यायचा स्क्वेअर रूट. मी काय म्हणतो बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर आपण दोन्ही बाजूंचा काय घेतला स्क्वेअर रूट. ओके, तुम्हाला माहितीये इथं ऑलरेडी स्क्वेअर आहे. जर इथं आपण स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर रूट हा स्क्वेअर काय करतो त्याला कॅन्सल करतो, ठीक आहे ना. या स्क्वेअर आहे ना जर आपण काय घेतलं स्क्वेअर रूट घेतला तर ह्या स्क्वेअर मुळे हा स्क्वेअर रूट काय होत असतो कॅन्सल. त्यामुळे आपण काय लिहिलं इथं व्ही मॅक्स, ठीक आहे, स्क्वेअर इज व्ही मॅक्स होऊन द्या कारण हा स्क्वेअर निघून गेलाय स्क्वेअर रूट घेतल्यामुळे. आणि इकडे येईल स्क्वेअर रूट इज इक्वल टू म्यू एस इंटू आर जी. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती भेटली रे दॅट इज आवर एम. Okay, this is the maximum velocity up to which the vehicle can be safely driving on that horizontal track. Okay, ही असा मॅक्झिमम वेग आहे ज्या वेगामध्ये जर आपण कार काय केलं रन केली तर अशा वेळेस आपली कार काय होणार नाही स्किडिंग होणार नाही त्या रोडवरून, ठीक आहे ना. म्हणजे हा मॅक्झिमम व्हेलॉसिटी. आणि यानंतर जर आपण गाडीचा स्पीड ठीक आहे व्हेलॉसिटी जर काय केली इन्क्रीज केली तर अशा वेळेस मे बी चान्सेस आहेत काय की आपली जी व्हेकल आहे ते काय होईल स्किड होईल, ठीक आहे, पलटी होऊ शकतं. दॅट इज आवर फायनल
एम that is the calculating the maximum velocity up to which our vehicle can be safe. ओके, ही झालं आपलं एम. इथपर्यंत सिंपल ऍप्लिकेशन. जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला गेला बोर्डच्या एक्झाम मध्ये असेल किंवा इतर एक्झाम मध्ये, तर यू हॅव टू राईट दिस ऑल. ओके, दिस कॅन बी आस्क फॉर इन एक्झाम फॉर 2 to 3 marks. ओके, नॉट 2 actually, 3 to 5 marks. Okay, 3 to 5 or long answer question. Long answer question also ask. ओके, व्यवस्थित करा, व्यवस्थित सिंपल आहे. डायग्राम काढायचं, डायग्राम मध्ये जे जे फॅक्टर मांडले त्याचं कन्सिडरेशन, आर काय आहे, एम काय आहे, एफ एस काय आहे, ठीक आहे, एन काय आहे हे मांडायचं. नंतर एक्सप्लेनेशनचा पार्ट फ्रॉम फिगर म्हणायचं अगोदर. म्हणजे आपण हे जे सगळं लिहिलं ते कशानुसार लिहिलं, या डायग्राम नुसार लिहिलं. ठीक आहे ना. जी नॉर्मल रिएक्शन त्याला कोणी मेंटेन केलंय, युएमजीनी. मेंटेन म्हणजे बॅलन्स करणं म्हणजेच काय, जेवढे ज्यावेळेस दोन गोष्टी एकमेकांच्या काय असतील, सेम असतील, दोन्ही काय असतील, सेम असतील, तर अशा वेळेस एकमेकाला काय करतील, बॅलन्स सेम पाहिजे. ठीक आहे ना. मग याचा अर्थ काय, नॉर्मल रिएक्शन जेवढी आहे तेवढंच आपलं वेट एमजी आहे. मग याचा अर्थ काय, एन इज इक्वल टू एमजी लिहिलं. तर जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे ना, ते तुम्हाला सेंटरकडे ऍक्ट होताना दिसतंय. याचा अर्थ काय समजून घ्यायचा, जो फोर्स सेंटरकडे ऍक्ट होतोय याचा तो काय असतो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच जो स्टॅटिक फोर्स आहे, ठीक आहे ना, तो कोण प्रोव्हाइड करणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तोच काय आहे, स्टॅटिक फ्रिक्शन आहे. ते आपण इक्वेशन केले, त्याला इक्वेशन 1 2 म्हटलं, आणि इक्वेशन 2 ला आपण इक्वेशन 1 ने काय केलं, डिवाइड केलं. सगळ्यात शेवटी फायनली ते कॅल्क्युलेट करून आपलं काय भेटलं, Vmax is equal to root of mu s rg. Okay, that is simple. Okay, thank you so much. इथं आपला हा सेशन संपतोय. यानंतर सेकंड ऍप्लिकेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. ओके, थँक्यू सो मच.